सगळ्यांनाच आवडेल असं झटपट असं घावण केलेलं आहे. अगदी पौष्टिक असं हे घावण आहे, कारण याच्यामध्ये आपण वेगवेगळी पिठं घातलेली आहेत. तर 1 वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ घेऊन हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर, मिरची घातलेली आहे. अगदी बारीक असं कट करून घालायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता. चवीपुरतं मीठ, जिरं आणि हिंग घातलेलं आहे ना, असं हे पातळ असं मिश्रण करून घेतलेलं आहे. मिश्रण करून झाल्यानंतर गॅसवरती अशा प्रकारे पॅन ठेवलेला आहे. त्याला तेल लावून घेतलेलं आहे. पॅन चांगला गरम झाला की अशा प्रकारे हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे. याच्यावरती ताट झाकून 1 मिनिटभरासाठी हे असंच ठेवून द्यायचं. 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरची बाजू थोडीशी कोरडी आहे, परंतु अजून भाजलेली नाही. तर व्यवस्थित अशी याच्या कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याच्या कडा व्यवस्थित अशा सुटलेल्या आहे, तर हे पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छानपैकी हे भाजून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत असं हे घावण तयार झालेलं आहे.